मला मला खरंच ठाव नाहीये की या घरानं मला स्वीकारलंय की नाही. बरं, इथं आल्यापासून तुलाच आई मानतेय ना, म्हणून तुझ्याकडे मन हलकं करायला आले. मला काल नारायणीची पहिल्यांदा खूप काळजी वाटली. तिच्या जे डोळ्यात पाणी आलं होतं ना, ते बी खरं वाटलं. कदाचित ते खोटं बी असेल, पण तिच्याशी चांगलं वागलंच पाहिजे ना. तिचे खूप उपकार आहेत का माझ्यावर. शपथ बाबा, तुम्हाला असं चित्र काढताना पाहिलं ना की एकदम झाक वाटतं. असं वाटतं चित्र काढताना ते तुम्ही वेगळे आणि रोजचे तुम्ही वेगळे. हा बाबा, मला तुम्हाला एक सांगायचं होतं. माझं लग्न ना एकदम असं सिनेमासारखं झालं पाहिजे. सिनेमासारखं म्हणजे नाही का, ते नवरा बायको त्या जाळाभोवती फेऱ्या घेतात. अगं जाळाभोवती नाही, अग्नीभोवती. बाबा, नक्की होईल ना तसं माझं लग्न? का असं का विचारतेस? नक्की शब्द द्या, समदे विधी झाले पाहिजे. असं काय करतेस? दिला शब्द दिला, सगळे विधी होणार आणि ते सगळे विधी होताना मी तिथे स्वतः हजर राहणार. तर झालं. माझे वडील आणि माझी आई एकत्र कन्यादान करतील ना? गुड मॉर्निंग. काय झालंय? हात सोड माझा. अजूनही रागवलीस माझ्यावर? सकाळी सकाळी तुला चहा लागतो ना? आणलाय तो, जाऊ दे मला. आई, सकाळी सकाळी मला चहा नाही, चहा घेऊन येणारी माझी आई आणि तिने मारलेली प्रेमाची हाक ही जास्त महत्वाची. लग्नानंतर आई तुझ्या लक्षात बी नाही राहायची. आई, तुला नक्की कशाचा राग आला? नाही, मी लग्न करतो याचा की मी आनंदीशी लग्न करतो याचा? हे बघ आनंदी, तुझी आई वारलेली आहे तेव्हा मी बाजूला सुपारी घेऊन बसीन तुझं कन्यादान करायला. बाबा, मग अक्कांचं काय हो? मी तिला कधीच जवळ केलं नव्हतं. काय का होईना, तुम्ही एकत्र तर राहत होता ना बाबा? खरं तर खूप आधीच वेगळं व्हायला हवं होतं तिच्यापासून. काय का होईना, तुम्ही एकत्र इतकी वर्ष राहिला ना, नाही ना मारलं तुम्ही त्यांना? खरंच तसं केलं असतं तर आज माझ्या दोन भावांचा जीव घेण्याचा प्रयत्न तिने केला नसता. माझ्या एका मुलीच्या आयुष्याचं वाटोळ तरी तिने केलं नसतं. आनंदी, जर मम्माला काही झालं ना तर त्याला जबाबदार फक्त बाबा असणार आहे. नारायणी, काय बोलतेस तू? बाबांवर कसे काही आरोप करतेस तू? बरोबर बोलते मी. अगं, मम्मा एवढी आजारी पडली, तिला बघणं तर सोडच, तिची विचारपूस सुद्धा नाही केली ग त्या. पर कसं ना, दोन्ही बाजूनी चुका झाल्यात ना. ह्या सगळ्यात मम्माची काही चूक नाहीये, फक्त बाबांची चूक आहे. अगदी मम्माशी लग्न करण्याच्या निर्णयापासून. आई, मला काय वाटतं सांगू? ज्या ईशांबद्दल आपल्याला ठावच नाहीये ना, त्या ईशांवर कशापायी बोलायचं? आनंदी, बोललीस ना बाबांशी? नाही ग, म्हणजे अजून बोलणं नाही झालेलं. पर अगं, मला खात्री आहे की त्यांना विचारलं ना ते नाही म्हणणार. नंदी, माझी तुझ्याकडे विनंती आहे ग, जे काय बोलायचं ते लवकरात लवकर बोल. कारण मम्मा आता हालचाल करण्याच्या योग्यतेची नाही राहिली ग. त्यामुळे धावपळ करून काय उपयोग आहे आपला? तू कशापायी काळजी करते? मी करते ना काहीतरी. ठीक आहे, मी मम्माला औषध देऊन येते. तेव्हा मला माफ कर. मी खोटं बोलले, पण काय करणार? खरं सांगितलं तर नारायणीला चाललं नसतं आणि बाबांचं मत कळल्यावर अक्कांना अजूनच त्रास झाला असता. बाबांना कसं समजावं ना हेच कळत नाही. पिंजरा